दरवर्षी गोविंदा गोपाळा ज्यावेळेला गोविंदा येतो त्यावेळेला आम्ही कॉलनीत सर्व बाळगोपाळ एकत्र येऊन कॉलनीतल्याच या छोट्या छोट्या ज्या गल्ल्या आहेत त्या गल्ल्यांमध्ये आम्ही छोट्या छोट्या हंड्या बांधतो आणि बांधलेल्या आम्ही सकाळपासून बांधतो आणि दुपारी फोडत निघतो आणि त्या हंड्या आमच्याच कॉलनीतली मुलं सगळी एकत्र जाऊन फोडत असतात। असा गोड गोविंदा आम्ही साजरा करतो। अजून तरी आमच्या इथे मोठं स्टेज बांधून सेलिब्रिटीजना बोलवून आमच्या कॉलनीतलेच खूप सेलिब्रिटीज आहेत म्हणा, पण तरी असं सुरू झालेलं नाही आहे। कमर्शियलायझेशन गोविंदाचं आमच्या कॉलनीत झालेलं नाही आहे आणि त्यामुळे गोविंदाची गाणी जी पारंपरिक म्हणत आमच्या जोशी काकांनी शिकवलेली गाणी होती ती आम्ही अजूनही म्हणतो आणि त्यातलीच एक चाल जी होती ती गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या तान्या बाळा, गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या तान्या बाळा, अरे घरात नाही पाणी घागर उपाशी रे गोपाळा, अशी गाणी आम्ही म्हणतो। तर ह्याच गाण्यावरनं मी ते गाणं आधी वापरलं आणि त्याच्यावरनं जवळपासची एक चाल बनवली आणि मग अर्थातच मी आणि माझा गाण्यातला पार्टनर स्वप्नील बांदोडकर आम्ही ते गायलं आणि आम्ही गाताना सुद्धा स्टुडिओतच धमाल केली होती। म्हणजे स्टुडिओतच गाताना त्यांनी त्यावेळेला शर्ट असा होता तर काढून बिडून कमरेला बांधून वगैरे बनियनवर उभं राहून वगैरे तो फील येण्यासाठी असं करत आम्ही गायलो होतो।